आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। एकवट एकवट जय मल्हार। दीपक हम तुम्हारे साथ हैं। एकवट एकवट जय मल्हार। एकवट एकवट जय मल्हार घेण्यास भाग पाडलं आणि आपण त्याच दिवशी ठरवलं आहे की दीपक भाऊंनी आपल्याला सूचना दिलेल्या आहेत। दीपक भाऊच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रभर आजचा 26 तारखेचा कार्यक्रम राबवण्यात ठरवला आहे। दीपक भाऊंनी आपल्याला सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक तहसील ऑफिसमध्ये एक दिवसीय धरणे आंदोलन आपण करायचं ठरवलं आहे। या निमित्तानं आपण मी सांगू इच्छितो की पूर्ण महाराष्ट्रातल्या आज आपण पाहतोय की काल माझं खंडाळ्यामध्ये बोलणं झालं, त्या ठिकाणी आज देणार आहेत, फलटणमध्ये आज देणार आहेत, आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये तहसीलला आज निवेदन देण्याचं सर्व आपल्या धनगर जमातीतील लोकांनी आज ठरवलं आहे आणि त्याच अनुषंगाने आपण या ठिकाणी आज बसलेलो आहे। आपल्याला दीपक भाऊंनी दुसरी सूचना दिलेली आहे की 29 सप्टेंबरला महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदारांच्या घरी जाऊन आपल्याला त्यांना निवेदन द्यायचंय किंवा त्या ठिकाणी आपण एक आंदोलन करायचंय, असा त्यांची दुसरी सूचना आहे। असं प्रत्येक आपल्याला त्यांच्या ज्या पद्धतीने आपल्याला जालन्यामधून जी सूचना येतील ते आपल्या सर्व धनगर समाजातील बांधवांनी पूर्ण करायचे आहेत। कारण मी पाहतोय जालन्यावरून येत असतानाच आपले ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरे भाऊ यांनाही आम्ही सोलापूरमध्ये परत धनगर आरक्षण कृती समितीतले काय सहकारी भेटलो, त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं की ठीक आहे, मी फडणवीस साहेबांकडे हा तुमचा मुद्दा अतिशय चांगल्या पद्धतीने मांडतो किंवा जालना या ठिकाणी मी स्वतः जाऊन या उपोषण स्थळी भेट देतो, अशी आपल्या जयकुमार गोरे भाऊ यांनी सुद्धा आश्वासित केलेलं आहे। या अनुषंगानं मी सर्व तमाम आपल्या सकल धनगर समाजातील महाराष्ट्रातील जनतेच्या वतीनं आपल्या तालुक्याच्या वतीनं दीपक भाऊ बोराडे यांच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे आपण चांगल्या पद्धतीनं आंदोलन उभारू आणि हे आंदोलन यशस्वी केल्याशिवाय आपण थांबायचं नाही, एवढीच तुम्हाला ग्वाही देतो। थांबतो। जय हिंद, जय मल्हार, जय अहिल्या। एकवट एकवट जय मल्हार। एकवट एकवट जय मल्हार। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या। जय शिवराय, जय मल्हार बांधवांनो, मी सोहम शिर्के, अखंड मराठा समाजसेवक। आमचा दीपक भाऊ बोराडे साहेबांना मराठा समाजातर्फे पूर्ण पाठिंबा आहे आणि धनगर समाजाला हे त्यांचं हक्काचं आरक्षण गेले 70-75 वर्षापासून धनगर समाज या आरक्षणासाठी त्रास सहन करत आहे आणि त्यांच्या मुलांना येणाऱ्या भविष्याला न्याय भेटण्यासाठी या गेंड्याच्या खात्रीच्या सरकारने त्यांच्या या मागण्या, जी एसटी मध्ये त्यांची मागणी आहे आरक्षणाची, ती पूर्ण करावी म्हणून अखंड मराठा समाज मान खटावतर्फे आम्ही धनगर समाजाला जाहीर पाठिंबा देतोय आणि त्यांच्या खांद्याला खांदा देऊन आम्ही जे तिथं बोलतील तिथं सरकारच्या विरोधात लढाई करायसाठी आम्ही सज्ज आहोत। संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील साहेबांनी जसं मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सर्व समाज एकत्र केला, त्याप्रमाणेच संघर्ष योद्धा दीपक भाऊ बोराडे साहेब यांनी धनगर समाजाला न्याय देण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जनजागृती केली आणि संबंध धनगर समाजाचा त्यांना पाठिंबा आहे आणि मराठा समाजाचा सुद्धा त्यांना जाहीर पाठिंबा आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्येच धनगर समाजाला न्याय नक्की भेटेल। प्रत्येकाने जर आपापल्या चुले वेगळ्या मांडल्या तरी आपल्याला घरी खायला जर पीठ नसेल तर काय करणार। आमच्या या प्रत्येक धनगर समाज बांधवाची एकच आमची मागणी आहे आणि सगळ्याचं एकच दुखणं आहे, कारण आमचं जे आरक्षण आहे 75 वर्षापासून दिले तरी पण जर तुम्ही आम्हाला देत नसाल, आमच्या हक्काचं आरक्षण जर तुम्ही आम्हाला देत नसाल तर मग काय आहे। मग आम्ही काय केलंय, आता सगळ्यांनी आपापल्या चुली बाजूला सारून प्रत्येकाचे पक्ष झेंडे सगळे वेगवेगळे करून आणि आतापर्यंत या ठिकाणी आम्ही अनेक वेळाला उपोषण केलंय, आंदोलन केलेत, त्यामध्ये नेहमीच सगळेजण ज्यावेळेस समाजाचा विषय असतो त्यावेळेला सगळे पक्ष आपल्या बाजूला ठेवून समाजासाठी सर्वजण एकत्र येत असतात। आज जालना येथे आमच्या धनगर समाजाचे बांधव दीपक बोराडे हे गेले 7 दिवस झालं त्या ठिकाणी धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं यासाठी जालना या ठिकाणी उपोषणाचा 7वा दिवस आहे आणि त्या ठिकाणी पेटवले गेलेल्या पंथीचा आज कुठंतरी महाराष्ट्रभर एक भडका होत असताना, ज्या दिवशी या महाराष्ट्राची 1 मे 1960 ला महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदा गाव कोसाबाहेर असणाऱ्या खेडोपाड्यामध्ये आणि वाड्या वस्त्यावरती डोंगर कार्याकापड्यातून राहणाऱ्या धनगर समाजाला एकसंघ करण्याचं काम ज्यांनी केलं हे स्वर्गीय बिके कोकरे साहेबांना प्रथमतः मी या तुमच्या माध्यमातून वंदन करतो। खऱ्या अर्थानं बघितलं गेलं तर आपल्या शेजारी असणारं कर्नाटक असेल, आंध्र असेल, त्याचबरोबर तमिळनाडू असेल, या राज्यामध्ये प्रामुख्यानं त्या ठिकाणी धनगर समाज त्या ठिकाणी एसटी प्रवर्गामध्ये आहे, परंतु गोवा आणि महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं ओबीसी मध्ये आहे। आम्हाला या असणाऱ्या आंदोलनाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं जालन्यामध्ये सन्माननीय दीपक बोराडे साहेबांनी सांगितलंय की जोपर्यंत आमच्या धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये
जोपर्यंत समावेश करत नाही तोपर्यंत आम्ही ह्या महाराष्ट्राच्या असणाऱ्या सरकारला असेल आम्ही त्या ठिकाणी शांत बसू देणार नाही. खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून ते आजच्यापर्यंत अनेक सरकार येऊन गेले. त्याने प्रत्येक वेळेस या फक्त समाजाचा मतापुरता वापर करायचा आणि मतं आली की माझीच गाडी माझीच माडी माझ्याच बायकोची गोलगोल साडी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी स्वतःच घर भरण्याचं काम या महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून आजच्या सरकारनं सगळं केलंय. तर खऱ्या अर्थानं दीपक बोराडे साहेबांनी जे सांगितलं की 7वा दिवस होऊन गेला आणि परवा दिवशी 24 तारखेला महाराष्ट्रातला धनगर समाजाचा असंख्य जनसमुदाय त्या ठिकाणी एकवटला आणि त्या ठिकाणून आरोळी दिली की 26 तारखेला आपण सर्वांनी जिथं असाल तिथं जाऊन त्या ठिकाणी तहसीलदार कार्यालयामध्ये धनगर समाजाचं एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्याचं त्या ठिकाणी तुम्ही काय करा तर त्या असणाऱ्या तहसीलदाराला निवेदन द्या. त्याचाच भाग एक म्हणून आज आम्ही सर्वजण धनगर समाजाचे पहिल्यापासूनचे बीके कोकरे साहेबांच्या विचारापासून ते आजच्या असणाऱ्या दीपक भाऊ बोराडेंच्या विचारांशी सहमत असणारा सर्वच्या सर्व धनगर समाज आज या ठिकाणी एकवटलाय. त्यांनी 26 तारखेला निवेदन द्या म्हणून सांगितलं. त्याचाच भाग म्हणून आज आम्ही सर्व निवेदन देतोय. त्याच्या पुढची रणनीती 29 तारखेला आपापल्या भागामध्ये आपापल्या असणाऱ्या मतदारसंघामधले जे आमदार असतील मंत्री असतील त्यांच्या घरापुढे जाऊन किंवा त्यांना निवेदन देऊन आमचं जे धनगर समाजाचं पारंपरिक वाद्य आहे गजे आणि ढोल त्या ठिकाणी वाजवून त्या असणाऱ्या आमदार साहेब असतील मंत्री महोदय असतील त्यांना निवेदन देण्याचं काम या ठिकाणी आमचा समाज करणार आहे. आणि त्याचबरोबर जबाबदारीने आपण असणारे सर्वजण सर्वांना हात जोडून विनंती करतोय की हा फक्त एकट्याचा खेळ नाही तर 1 ऑक्टोबरला जी दीपक बोराडे साहेबांनी सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्यानं जी खऱ्या अर्थानं प्रत्येक गाव असेल वाडे असेल वस्ती असेल मोठमोठी शहरं असतील त्या ठिकाणी बसून जो त्या ठिकाणी रस्ता रोको असेल किंवा चक्का जाम करण्याचं आंदोलन ठरवलंय त्यासाठी आपण सर्वांनी एकसंघ होऊया. यासाठी आज एक त्या असणाऱ्या आंदोलनाचा पहिला दिवस म्हणून 26 तारीख म्हणून आज आम्ही सर्वजण या ठिकाणी त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही या असणाऱ्या मान तहसीलदार कार्यालयाचे तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी एकवटलो आहोत. या ठिकाणी तुमच्या माध्यमातून फक्त मला एवढंच सांगायचं आहे की केंद्र सरकारने आणि संसद आपण 2024ला फेब्रुवारी 2024ला मुंबई हायकोर्टानं जी याचिका धनगर समाजाची फेटाळली ती याचिका फक्त त्या ठिकाणी या असणाऱ्या केंद्र सरकारने आणि त्याचबरोबर जे संसदीय काही मंत्रिमंडळाचे मंत्री आहेत त्यांनी फक्त धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावं याची फक्त अंमलबजावणी करायची. आता मुंबई हायकोर्टानं त्या ठिकाणी आपली याचिका फेटाळली. आपण आता सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहोत. परंतु सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर खऱ्या अर्थानं कोर्ट हे फक्त राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला त्या ठिकाणी आदेश देऊ शकतो की तुम्ही या असणाऱ्या धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचं आरक्षण त्याच ठिकाणी ज्या पद्धतीनं आंध्र असेल तमिळनाडू असेल आणि कर्नाटक असेल याच्या आधारे धनगर आणि धनगड हे एकच आहेत अशा पद्धतीचा फक्त एक असणारं 4 ओळीचं पत्र या असणाऱ्या महाराष्ट्र सरकारनं 1 मे 1960 पासून ते आजच्या सरकारनं दिलं नाही. ते फक्त 1 ओळीचं पत्र महाराष्ट्रामधला धनगर हाच धनगर आहे आणि जे बाबासाहेब आंबेडकरांना संविधान दिले घटनेमध्ये आम्हाला जे एसटीचं आरक्षण आहे त्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी याचाच भाग म्हणून आम्ही सर्वजण सकल धनगर समाज बांधव आज या ठिकाणी निवेदन देतोय. धनगर समाज एसटी आरक्षण कृती समिती मान खटाव यांच्या वतीनं या ठिकाणी धनगर समाजाचे संघर्ष योद्धा दीपक भाऊ बोराडे जे जालनामध्ये उपोषणाला बसलेले आहेत एसटी आरक्षणासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी सकल धनगर समाज कृती समिती मान खटाव आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. खरं तर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाला एसटीचं आरक्षण घटनेमध्येच दिलेलं आहे. परंतु र आणि ड च्या घोळामध्ये आम्ही गेली 70 वर्ष बरीच सरकार आली बरेच पुढारी झाले प्रत्येकाने आम्हाला आश्वासन दिली परंतु तो घोळ कोणी मिटवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. आम्ही आजही आणि र आणि ड च्या या घोळामध्ये आजही आम्ही त्या आरक्षणापासून वंचित आहोत. बऱ्याचदा या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाने आंदोलन केली. स्वर्गीय बीके कोकरे साहेब यांनी देखील खूप प्रयत्न केले परंतु आम्हाला यश आलं नाही. परंतु या ठिकाणी आज या आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी सांगू इच्छितो की हे आत्ताचं जे आंदोलन आहे हे आमचं शेवटचं आंदोलन असेल. आत्ताच्या आंदोलनामध्ये आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. आमचे संघर्ष योद्धा दीपक भाऊ बोराडे यांच्या पाठीशी सकल धनगर समाज मान खटाव या ठिकाणी खंबीरपणे उभा आहे हे आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. दैवडी या ठिकाणी जालन्यात जे धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या संदर्भानं जो
मोर्चा परवा झाला आणि दीपक बोराडे धनगर समाजाचे एक उपोषण करते गेल्या 7-8-9 दिवसापासून उपोषण करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर धनगर समाजानं आंदोलन उभं करायचं ठरवलेलं आहे आणि त्या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज प्रत्येक तहसीलला धरणे आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन द्यायचा हा एक भाग आहे. त्याचबरोबर आज जे की या सरकारनं जवळपास कित्येक आमचे आरक्षणाची चळवळी मोडीत काढल्या, खोटं बोलून, लबाड बोलून किंवा एक खोटी आश्वासनं देऊन 2014ला 9 दिवस बारामती या ठिकाणी 9 दिवस उपोषण करून त्या ठिकाणी पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतं असं आज जे फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी खोटं आश्वासन दिलं होतं आणि त्यानंतर कित्येक कॅबिनेट झाल्या पण या धनगर समाजाच्या तोंडाला पाणी पुसले. शिवाय 14 ते 19च्या काळात धनगर समाजाला चालू असणाऱ्या काही योजना या सरकारनं बंद केल्या. त्याचबरोबर गेल्या 2 वर्षापूर्वी चौंडी या ठिकाणी तसंच आपल्या देवडीत उपोषण झालं होतं. त्यातले शरद गोरड, वैभव गोरड, सुरेश गोरड, कटरे यांनी इथं उपोषण केलं. आपण सर्वांनी ते पाहिलं. त्याच वेळेस चौंडी या ठिकाणी उपोषण झालं होतं. ते उपोषणाची सुद्धा सांगता करताना सह्याद्री अतिथीगृहावर हेच सरकारनं धनगर समाजाला 2 महिन्यात अभ्यास करून आरक्षणाचा विषय मार्गी लावतो म्हणून सांगितलं होतं. त्याच्यानंतर 2 वर्ष उलटली तरी सुद्धा हे आरक्षण दिलं नाही आणि आता परत ही चळवळ दीपक बोराडे यांनी चालू केली. आता समाजानं ठरवलंय आता कुणी कुणी नेता प्रत्येक ठिकाणी वेगळा होणार नाही. दीपक बोराडे हेच धनगर समाजाचे नेतृत्व असतील. ते जे सांगतील त्या पद्धतीनं समाजाचं इथून पुढची चळवळ उभी राहील आणि हा समाज इथून पुढच्या काळात नजीकच्या काळात धनगर समाजाला एसटीचं आरक्षण घेतल्याशिवाय अजिबात स्वस्त बसणार नाही एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अल्लाह. जय मल्हार. जालना येथे दीपक बोराडे साहेब धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत. त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला इथून पुढे जो निर्णय सांगतील, जो आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही पालन करून महाराष्ट्रभर आम्ही त्याचं पालन करून आंदोलन करू आणि 2 दिवसात सरकारने धनगर समाजाला आरक्षण द्यावं, नाहीतर महाराष्ट्रभर तांडव घालण्याचं काम धनगर समाज करेल. एवढंच बोलून थांबतो. जय हिंद, जय मल्हार. दीपक भाऊ बोराडे हा धनगर समाजाचा प्राण आहे आणि या प्राणाची खूप तकलीफ फडणवीस साहेबांनी देऊ नये आणि त्यांच्या प्राणाशी खेळू नये. हा धनगर समाज खूप उग्र दिशेनं डोक्यामध्ये भावना फिलिंग व्हायला लागलेल्या आहेत. तर याची ताबडतोब दखल घ्यावी आणि दीपक बोराडे साहेबांचं उपोषण सोडवण्यासाठी तात्काळ फडणवीस साहेबांनी प्रयत्न करावेत. एवढंच बोलतो आणि थांबतो.